तर मम्मी दीदीला कांदा कापायला सांगितलंय. तर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं ना, तर दीदी बघा कांदा कशी कापतीये. हेल्मेट घालून कांदा कापते दीदी. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळ सकाळी मी जिमला गेलतो, कारण की आज माझं दुपारी कॉलेज आहे, म्हणून सकाळीच वर्कआउट करून आलो आणि मस्त वाटलं सकाळी वर्कआउट करून. आणि आता मम्मीचं चालू आहे चॅनलचं शूट. तर मम्मीचं पण एक चॅनल आहे, ज्योतिष घरगुती रेसिपी. मम्मी आधीपासून करायची, पण मध्ये मम्मीने बंद केलं करायचं. आणि आज परत मम्मी म्हणली चालू करू चॅनल. आणि आज मम्मी करते छोलेची भाजी, तर त्याचं आता शूट करणार आहे आम्ही. तर आता पहिल्याच थोडंसं झालं आहे शूट, आणि आता बाकीचं शूट करून घेतो. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर मी रेसिपीची लिंक देईल, म्हणजे व्हिडिओची लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करून सांगा मला कमेंट. मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, उद्या मी आणि दीदी चाललो आहे बाहेर फिरायला. तर नक्की बघा ब्लॉग. मी आणि दीदी उद्या कुठं जाणार हे तुम्हाला बघायचं असेल तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा, मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर मी आला आता किचनमध्ये, आणि इथं छोले शिजायला ठेवले. आणि मग मी आज करणार आहे आळू वडे. तर आळू वडेचं पण रेसिपी टाकणार आहे का मम्मी चॅनलवर? आळू वडेचं पण रेसिपी टाकणार आहे. ते पण बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, नक्की बघा. आणि करून सांगा डिस्क्रिप्शन, म्हणजे रेसिपी करून सांगा कमेंटमध्ये मला. तर मम्मी दीदीला कांदा कापायला सांगितलंय. तर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं ना, तर दीदी बघा कांदा कशी कापतीये. हेल्मेट घालून कांदा कापते दीदी. माझं गाडी बरोबर आहे, पण माझं हेल्मेट घालून कांदा कापते. बघ हेल्मेट कसं दिसतंय तिला कांदा कापतो का, हे बघा केवढं मोठं आहे तिचा चेहरा, एवढंच आहे आणि हेल्मेट एवढं मोठं आहे. कांदा कापायचं काम चालू आहे. भारी ट्रिक, तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला पण डोळ्यात पाणी वगैरे येत असेल ना, तुम्ही पण ट्राय करून बघा. मित्रांनो, मम्मीचं फायनली रेसिपीचं शूट झालं आणि आता मी बसलोय जेवायला. हे बघा मस्त मम्मीची छोलेची भाजी. ही तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मी टाकून देईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. आता जेवून घेतो आणि परत मला 1:30 वाजता कॉलेजला जायचं आहे. तर आता 12:40 झाले, लवकर जेवून घेऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी निघालो कॉलेजसाठी. जेवण वगैरे झालं आणि आता निघतो कॉलेजसाठी. मोबाईल बघते. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय बाहेर मम्मीची गाडी घेऊन. मम्मीची गाडी किती 4 दिवसापासून विदाऊट हवा आहे, हवाच नाही गाडीत. पंक्चर झालं का हवा गेली, आता चेक करतो जाऊन. गाडी घेऊन चाललो आता. चल लवकर चेक करतो, म्हणजे मम्मीला पण गाडी वापरतील, नाही तर फक्त बाईकच न्यावं लागेल. आणि बाईक फक्त मी चालवतो. बघू शकता गाडीत बिलकुल हवा नाहीये. आता न्यू गाडीला लवकर पटकन. मित्रांनो, अशा प्रकारे मम्मीचं गाडी घेऊन आलो आम्ही. गाडीला काय झालं नव्हतं, पंक्चर वगैरे झालं नव्हतं, फक्त हवा गेली ती, बरं झालं. आणि हवा भरून आलो होतं, गाडी परत मस्त टकाटक झाली आहे. तर मित्रांनो, आता मम्मीने मस्तपैकी केले आळूचे वडे. या नक्की खायला, बघा किती चांगले झाले वडे, बघू शकतो तू. आता मस्तपैकी जेवण वगैरे घेतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.